सालाबाद प्रमाणे योगेश दळवी आणि त्याच्या सहकाऱ्यांची मेहनत आणि खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धेविषयी आपण वळूयात साहेबांच्या मनोगताकडे। राजा छत्रपती शिवरायांना प्रथम वंदन करून शिवसेना युवा सेना चषक 2024 अतिशय भव्य दिव्य अशा आयोजनामध्ये या ठिकाणी या स्पर्धा पार पडत आहेत। या स्पर्धेच्या मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी सन्माननीय शिवसेना सहसंपर्क प्रमुख माननीय श्री अरुणजी पाटील साहेब, या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय योगेशजी दलवी, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, उपस्थित सर्व क्रिकेटपटू आणि भरगच्च असा प्रेक्षकांचा जो लाभलेला प्रतिसाद आहे ते सर्व सन्माननीय प्रेक्षक, निश्चितच गेल्या अनेक वर्षांपासून या मैदानावर ग्रामस्थ मंडळ धोंडावडवली आणि सन्माननीय योगेशजी दलवी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली जात असते आणि ग्रामीण भागातल्या खेळाडूंसाठी खऱ्या अर्थाने त्यांच्यामधलं असलेलं क्रिकेटचं कौशल्य दाखवण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम ते सातत्याने करत असतात। मी योगेशजी दलवी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि निश्चितच ग्रामीण भागातले क्रिकेटचं आता आपल्याला जे वाढलेलं वर्चस्व आहे ते खऱ्या अर्थाने तरुणाईमध्ये क्रिकेटचा वाढता जो प्रेम किंवा क्रिकेटवर असणारा क्रिकेटच्या संदर्भामध्ये असलेलं जे काही तरुणांमधलं प्रेम या ठिकाणी पाहायला मिळतं आणि ग्रामीण भागातले खेळाडू या क्रिकेटच्या मैदानांपासून कुठेही वंचित राहू नये याची दखल सातत्याने सर्व ठिकाणी सर्व कार्यकर्ते घेत असतात। निश्चितच चांगले चांगले मैदान या माध्यमातून उपलब्ध होत आहेत। मी योगेशजींना देखील सांगेन की आपल्याकडे देखील एखादं चांगलं मैदान अशा पद्धतीचं उपलब्ध करून द्यावं। खरं तर हेही सुंदर आहे मैदान, परंतु कायमस्वरूपी राहील आणि त्या मैदानातून चांगल्या प्रकारचे क्रिकेटपटूच काय अन्य देखील खेळाडू तयार होतील अशा प्रकारचं काम होणं अपेक्षित आहे आणि ते करण्याचं निश्चितपणे ते काम करतील याची मला खात्री आहे। मी पुन्हा एकदा त्यांचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि मागीलच आठवड्यामध्ये नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, त्या नवीन वर्षाच्या देखील आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब, आपलं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच उत्स्फूर्त प्रेरणा देत राहील। इथे मान्यवर आले, योग्य त्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं आणि खऱ्या अर्थानं शिवसेनेचा झंझावात या व्यासपीठावर आपल्याला दिसलाय। अनेक मातब्बर शिवसैनिक आणि अनेक मातब्बर दिग्गज या क्रीडा स्पर्धेला भेट देऊन गेलेत। हे खरं तर प्रेम आहे धोंडावडवली गावावरचं। त्यानंतर या आधीच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी रवीश बॉन्ड याला आपण विनंती करूयात। या रवीश बॉन्ड याला आपण आमंत्रित करूयात। मॅन ऑफ द मॅचचा शिलेदार तर अनुभवानं संपन्न असणारा हा खेळाडू, अर्थातच त्याला आपण मॅन ऑफ द मॅच साठी पुरस्कृत करताना आपण सन्माननीय आदरणीय अरुणजी पाटील आणि सन्माननीय रुपेशदा म्हात्रे यांना विनंती करूयात की 2 पारितोषिक आहेत, ती दोन्ही पारितोषिक मात्र इथे पुरस्कृत करतोय आपण। SD स्पोर्ट्स मापोलीचा हा खेळाडू खऱ्या अर्थानं इथे मनापासून तुमचं अभिनंदन। निखिल सर थोडंसं थांबवतोय, रवी दादा खूप दिवसातून आणि अगदी आम्ही बघितलं आणि दाखवून दिलं की टायगर अभी जिंदा आहे। मॅन ऑफ द मॅच मिळाली, कसं वाटतं? मॅन ऑफ द मॅच मिळाली त्याला चांगला वाटतो, पण तो पण संघ माझाच आहे, दोन्ही संघ माझेच आहेत, पण एवढा आहे का रवीश अजून म्हातारा झालेला नाही, एवढा बोली। नक्कीच टाइगर अभी जिंदा है। ओटू कॉम्बॉक्स निखिल सर। शेर चाहे कितना भी बूढ़ा हो जाए कभी शिकार करना भूलता नहीं, तेच दाखवून दिलं रवीशनं। आणि कदाचित इथे मात्र पहा आवेश गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे। फ्लिक केलाय मनगडाच्या सहाय्यानं, बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट। नयन आहेत, सचिन भोईर बाद झाला या आधीच्या चेंडूवर। विजय भोईर आणि नयन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। खरं तर हे शेलार गाव सांस्कृतिक कला क्रीडा परंपरा आणि आपल्या आगरी कोळी समाजाचा जो सांस्कृतिक वसा आहे ते टिकवण्याचं काम जर कोणत्या गावाने जास्तीत जास्त केलं तर हे शेलार गाव आहे आणि त्याच शेलार गावातले खेळाडू इथवर पोहोचलेत। कारण अगदी आपण तुळशीचा विवाह सोहळा देखील पाहिला याच शेलार गावात।
एक अचंबित करणार खरं तर दृश्य दाखवलं या शेलार गावानं आणि ते शेलारकर सुपर इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. स्वतःची गुणवत्ता आणि दर्जा इथे सिद्ध करणारा पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपलाय. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 10 या धावसंख्येवर. आदरणीय मिलिंदचे भोईर, मिलिंद एंटरप्राइजेस चे मालक धोंडा वडवली या ठिकाणी उपस्थित आहेत. तर इथून मात्र आपले सन्माननीय आमदार महोदय रजा घेत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं दादा आपण इथं आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनस्वी आभार. तर इथून मात्र मान्यवर पाहुणे आपली रजा घेत असताना थँक्यू. वळूयात मॅचच्या दिशेनं. मिलिंदजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्याची विनंती आपण करूयात. दिनेश दादा भोईर यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण या गावचे उद्योगपती मिलिंद एंटरप्राइजेसचे मालक मिलिंदजी भोईर यांचा सन्मान या व्यासपीठावरून करतोय. उमेशचा हा चेंडू, त्यावर मात्र पहा बॅकवर्ड पॉइंट मध्ये चुकी घडली आणि चेंडू सरळ निघून गेलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार, आलाय चौकार. सर्वेसर्वा या चौकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 14. पॉवर शेलार आदरणीय संदीपजी घरत यांच्या वतीने या संघाकरता शुभेच्छा. इथे पहा आपटून टाकण्याचा थोडासा नाट्यमय प्रयत्न उमेशजी दळवी यांच्या वतीनं. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. धावांची गती पोहोचले 15. महापोलीचा एक संघ ज्याला पुढे वाटचाल मिळते. 3 षटकांची ही लढत आहे. आवेशनं पहिलं षटक हाताळलं ज्यामध्ये 10 धावा खर्च केल्यात. उमेश दळवी खरं तर अनुभवानं संपन्न खेळाडू आहे. 10 वर्षाचा अनुभव या खेळाडूच्या उराशी आहे. इथे पहा अक्षरशः खोदून काढलाय नयननं हा बॉल चाललाय लॉंगॉन मध्ये. प्रोटेक्शन आहे, फक्त एक सिंगल. इथून धावफलकावर जोडली जाईल. धावांची गती मात्र पोहोचते 16 रन्स. 16 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 2. खऱ्या अर्थानं 2 चेंडूंचा खेळ इथे मात्र संपलाय. आपण पाहत आहात शिवसेना युवा सेना चषक 2023. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता परंतु अनप्रेडिक्टेबल बॉल. इथे बॉल चालला डीप मध्ये, डीप लॉंग ऑफला. धावा कंप्लीट केल्या 2 आणि याच 2 धावांच्या मदतीने संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती मात्र 18 रन्स ऑन बोर्ड. 18 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावर. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. थोडासा पॉवर शेलारला इथून विचार करावा लागणार आहे कारण उमेश दळवीचा धोंडा वडवली संघ घरच्या मैदानात खेळतोय. फटका इथे चांगला आहे. बॉलचं टायमिंग प्रॉपर. बॉल करतोय हवाई सफर. चेंडू निघून जाईल. 1 टप्प्या अखेर बाउंड्री लाईन, सीमारेषा पार. इथे आलाय खणखणीत चौकार. चेंडूंचं हे सत्र मात्र बाकी आहे. गोलंदाज तयार. स्वीप केलाय बॉल. शॉट सिलेक्शन प्रॉपर. जिथे क्षेत्ररक्षक विरहित जागा आहे. पहा काय वेगवान आहे सौरभ चक्क. इथं योगदान फार महत्वाचं आहे धोंडा वडवली गावाकरता. कमालीचं क्षेत्ररक्षण आणि याच 2 धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 या धावसंख्येवर. 24. धावा
ज्या धावफलकावर जोडल्या गेल्या. प्रथम फलंदाजी करत असताना तर एका बाजूला आपण पाहतोय विजय भोईर आणि नयन भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. थोडासा संघर्ष जरूर होतोय. टीम पॉवर शेलार जे खरं तर क्रिकेटच्या पटलावरचं जुनं जाणतं नाव आहे. स्वीप करायचा होता आणि पहा इथे पायचीतची अपील आणि ती अपील उचलून धरली आहे. बॅट्समन आउट. अल्पेशजी भोईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं इथे शुभागमन होत आहे. सन्माननीय आदरणीय अल्पेशजी भोईर आणि यस इथे मात्र शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळते युवा सेनेचं एक डॅशिंग व्यक्तिमत्व आदरणीय युवा सेना सचिव तसेच शिवसेनेचं नेतेपदी ज्यांची नियुक्ती नुकताच झाली आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय वरुणजी सरदेसाई साहेबांच्या अतिशय जवळ क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळालंय. अर्थातच मनोज दादांची आठवण होते जेव्हा जेव्हा पॉवर शेलार मैदानाच्या आतमध्ये खेळतो. इथे पहा बॉल बॅटची कडा घेऊन खेळपट्टीच्या अगदी लगत स्थिरावला. एक सिंगल इथून मात्र दिली जाईल. सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25. SD स्पोर्ट्स महापोली आपण तयारीत राहा. निश्चित रूपाने सर पॉवर शेलारचे ही कट्टर समर्थक खूप मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीने आपण पाहतो जेव्हा जेव्हा पॉवर शेलार पोहोचते तेव्हा त्याचे कट्टर समर्थक अनेक कट्टर समर्थक त्यांची तिथपर्यंत पोहोचतात त्या टीम सोबत. असं आहे जो संघ तुम्हाला नाव देतो जो संघ तुम्हाला परंपरा देतो जो संघाने तुम्हाला नावारूपाला आणलंय त्या संघाला कधीही विसरू नका. हेच वाक्य आपण सातत्याने क्रिकेटमध्ये सांगत येतो. चेंज ऑफ पेस गती बदलली बॉलचा काटा बदलला आणि इथे आणखीन एक डॉट बॉल. निखिल सर थोडंसं थांबवतोय तुम्हाला सॉरी फॉर डिस्टर्ब. जे आपण एकंदरीत बघितलं वाडानगरीतून एकविरापर्यंत ज्यांनी धावत प्रवास केला. भिवंडीमध्ये आगरी महोत्सव होता आणि आगरी महोत्सवाला जे वाडा ते भिवंडी आगरी महोत्सव मशाल घेऊन धावणार आहेत. आपल्या सर्वांचे लाडके धावपटू विश्वास कांबेरी इथे उपस्थित होत आहेत. विश्वास कांबेरी विनंती असेल की आपण धावतच मैदानामध्ये यायचंय स्टेजवर यायचंय. एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. वाडा टू एकविरा नॉन स्टॉप ज्यांनी धावत प्रवास केलाय आपल्या आगरी समाजाचा आगरी सुपुत्र आपल्या सर्वांचे लाडके धावपट्टू विश्वासजी कांबेरी इथे उपस्थित होत आहेत. वेलकम वेलकम सुस्वागतम सुस्वागतम आदरणीय सन्माननीय इथे मात्र विश्वासजी कांबेरी उपस्थित होत आहेत. वेलकम. पोहोचली 25. 3 चेंडूंचा खेळ इथे मात्र संपलाय. ॲडव्होकेट हरेशजी पाटील यांच्या वतीनं टीम पॉवर शेलार या संघाकरता भरभरून शुभेच्छा. खरं तर असं आपण म्हणतो की पाठीराखा फार कट्टर पाहिजे. पाठीराखा जर तुमचा तत्पर आणि कट्टर असेल ना तर जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा तुम्ही तिथे निश्चित रूपानं तुम्हाला लढायचा आत्मविश्वास तर असेलच. इथे विजय भोईर जे बाद झाले त्यानंतर आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं हरिकेश आला. आता हरिकेश सिंग नयनला साथ देण्याकरता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सौरभ षटकातला चौथा बॉल घेऊन
इथे हरिकेश सिंगचा फटका लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहे जिथे चुकी होणे नाही आणि हा इथे मिळालाय आणखीन एक विकेट. इथे 2 धावा धावफलकावर जोडल्या जातात. धावांची गती पोहोचली 27 धावा. माणसाशी जोडणारी एकमेव वलय प्रस्थापित करणारी एकमेव वाहिनी आहे तिचं नाव आहे माणुसकी आणि ती माणुसकी ज्या माणसात खच्चून भरली आहे त्या व्यक्तीचं नाव आहे योगेश दळवी. अर्थातच म्हणूनच की काय त्याच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य व्यक्ती इथे पहा दुखापत झाली आहे. फर्स्ट एड पाठवा, पाण्याची व्यवस्था करा. आजूबाजूची गर्दी जी आहे ती अतिरिक्त गर्दी कमी करा. त्याला सुटकेचा निश्वास घेऊ द्या आणि डायरेक्टली दवाखाना हे एकमेव पर्याय आहे कारण अतिशय संवेदनशील अवयव आहे डोळा चक्षु. डेफिनेटली इतका काही जास्त नाही आहे तरी देखील आपण भोईर यांच्याकडे या स्पर्धेविषयी आपलं थोडंसं मनोगत आपण इथे अगदी थोडक्यात दादा इथून व्यक्त करायचं आहे. हॅलो सगळ्यांना सस्ने जय महाराष्ट्र. गावदोई स्पोर्ट्स दोंडावडोली शिवसेना युवसेना आयोजित चषक 2023
नक्कीच आज पहिल्यांदा इथे येण्याचा योग आला आणि मी तरी हे क्रिकेटचे सामने एक खेळ न बघता दोन गावांमध्ये, दोन जिल्ह्यांमध्ये, दोन परिसरांमध्ये, दोन कम्युनिटींमध्ये, दोन विचारसरणीला जोडणारा एक कार्यक्रम आहे आणि नक्कीच तो कार्यक्रम आपण आपल्या माध्यमातून आज करत आहात. आज गावागावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाद निर्माण असताना किंवा काहीतरी वेगळं होत असताना आपण आपल्या ह्या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून या तरुणांना एकत्र आणण्याचं काम करताय, त्यांना एक व्यासपीठ देण्याचं काम करतायत आणि याच माध्यमातून एक उत्कृष्ट असा खेळाडू घडवण्याचं आपण आज काम करत आहे. त्याबद्दल मी आपलं खूप खूप अभिनंदन करतो. अशाच पुढच्या आपल्या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. असाच कार्यक्रम आपण कराल, अशाच तरुणांना आणि सगळ्या समाजाला एकत्र करण्याचं आपण काम कराल अशी आपल्यापुढे अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा अभिनंदन व्यक्त करतो. आपण मला इथे बोलवलात, सन्मान केलात, त्याच्याबद्दल देखील मी आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. डेफिनेटली धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29 विजयाकरिता 30 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. 18 चेंडू 30 धावांचं आव्हान इथून मात्र पार होईल का आपण पाहूयात. मनीष पाटील कमेंट्री बॉक्सशी आपण जॉईन व्हायचं आहे. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. यजमान संघ, आयोजक संघ आपल्याला पाहायला मिळत आहे तो म्हणजे धोंडावडोली संघ आणि त्याच्या विपक्षात 2 हात करताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे अर्थातच शेलार संघ. पॉवर शेलार दुखापतग्रस्त झाला एक खेळाडू आणि निश्चित रूपानं तदनंतर आदरणीय यस आपण एक सन्मान करायचा आपल्याकडून राहून गेलाय. एक धाव दिबा पाटील एअरपोर्टला नाव देण्यासाठी, एक धाव सैनिकांसाठी, एक धाव चंद्रयान 3 सक्सेस झाल्यामुळं, एक धाव अर्थातच वर्ल्ड कप मध्ये फायनलला पोहोचल्याबद्दल ज्या व्यक्तिमत्वाने पूर्ण केली आणि वाडा ते एकविरा मंदिरपर्यंत 148 किलोमीटरचा जो प्रवास एल्पेज जातात तो नॉनस्टॉप ज्या व्यक्तिमत्वाने पूर्ण केला. आपल्या शिवसेनेचे एकनिष्ठ जे व्यक्तिमत्व आहेत सोन्यादादा पाटील समाज कल्याण न्यासचे ज्यांच्या मार्फत हे सर्व आपल्याला पाहायला मिळालं. ते धावपट्टू विश्वाजी कांबेरे येथे उपस्थित आहेत. त्यांचा शाही सन्मान करणं गरजेचं आहे. मी ॲडव्होकेट अल्पेशदादा भोईर आपणास विनंती करतोय, योगेशजी दळवी साहेब आपणास विनंती करतोय, एकदा जोरदार सर्वांनी या जिद्दीसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. धावपट्टू विश्वास कांबेरे यांना या मुख्य व्यासपीठावर जातो मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसातील लीग स्टेबलची या स्पर्धेची लीग स्टेबलची आपण शेवटची मॅच पाहतो. एका बाजूला टीम, यानंतर आणखी एक मॅच असावी, याच्यानंतर यातला विजेता संघ आणि एसडी स्पोर्टची लीग स्टेबलची शेवटची मॅच आहे. म्हणजे अर्थात शेवटच्या मॅच पर्यंत जर पोहोचायचं आहे तर मग या मॅच मध्ये विजयश्री दोन्ही संघांना महत्वाची. एका बाजूला आपण पाहतोय टीम पॉवर शेलार, त्याच्या नावात पॉवर आहे, आणि दुसऱ्या बाजूला जर बघितला गेला तर संघ आपल्याला आपल्या घरच्याच मैदानावरती आणि घरच्या आयोजनात खेळताना पाहायला मिळतोय टीम गावदेवी स्पोर्ट्स झोंडावडवली. टार्गेट दिलं 29 धावांचं, व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी 30 धावांचं टार्गेट आहे. पहिला चेंडू लॉंग स्टॉपला, चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा बाहेर. पहिला चेंडू, पहिला मानाचा चौकार.
धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 सलामीचे बॅटर्स आपण पाहतो. एका बाजूला आदेश आहे आणि दुसऱ्या बाजूला उमेश दळवी. आणि पहिला चेंडूवरती जर बघितला गेलं तर 4 धावा बॅटची कडा घेऊन. चेंडू क्रमांक दुसरा हाफ ट्रॅकर. इथे पहा अपील स्ट्रॉंग गेली पण पंचांचा इशारा की डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या फलकावरती आपण बघतोय ती म्हणजे 4 या आकड्यावरती टीम पॉवर शेलार मैदानामध्ये आहे. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर आपल्या घरच्या मैदानामध्ये टीम गावदेवी स्पोर्ट्स धोंडावडवली संघ पाहायला मिळतोय. आणि दोन्ही संघांना ठाऊक ही मॅच इम्पॉर्टंट आहे. इथला विजेता संघ आजच्या दिवसातील शेवटच्या अंतिम मॅच कडे जाणारे लीग टेबल कडे. फेकी थोडीशी वाईडिश झाली आणि त्याच दरम्यान जर बघितलं तर एक ही धाव मात्र कंप्लीट केली गेली. बघा लेट कट केला होता हलक्या गतीने. शॉर्ट पॉईंटचा खेळाडू तिथे तैनात होता आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 5 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांची मॅच. पहिलं षटक पॉवर प्लेचं ज्यामध्ये डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन हे 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आउटफील्ड मध्ये. आणि इनफिल्ड मध्ये जर बघितलं गेलं तर ज्या पद्धतीने चक्रव्यूह रचलं होतं ना महाभारतामध्ये ते चक्रव्यूह मैदानामध्ये पाहायला मिळतं. पुढचा चेंडू हा ट्रॅकर आहे. हवेमध्ये फटका फसलाय. जेल कंप्लीट केली जाईल का पण क्षेत्ररक्षकाच्या पासून दूर. पण प्रयत्न चेंडू अडवण्याचे खूप सुंदर होते कारण की या क्रिकेट विश्वामध्ये 1-1 2-2 धावा या लाखमोलाच्या असतात. अंतिम क्षणी आपण हे अनेकदा चित्र पाहिलं. मागचीच मॅच ज्यावेळेस टीम धोंडावडवली मैदानामध्ये होते त्यावेळेस 1 चेंडू आणि 1 धावेपर्यंत मॅच पोहोचली होती आणि त्यावेळेस दोन्ही संघांना त्या एका धावेची किंमत काय ती कळाली होती. म्हणून 1-1 धावेसाठी या मैदानावरती स्वतःला पूर्णपणे पणाला लावून किंवा स्वतःला सिद्ध करताना पूर्णपणे झोकताना एक खेळाडू हे मैदानामध्ये आपण अनेकदा पाहत असतो क्रिकेट विश्वात. पुढचा चेंडू यावेळेस पहा स्विचिटची तयारी. उमेश दळवीची ताकद नजाकत पॉवर. उमेश है तो मुमकिन है. उमेशचा विकेट खूप महत्वाचा आहे. आता टीम पॉवर शेलारला समजून चुकलाय. दरम्यान आदरणीय नरेशजी दळवी साहेब यांचं इथे शुभागमन झालं. यस वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. धावसंख्या फलकावरती षटकाराने वाढली आहे. जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेचा शेवटचा अंतिमचा चेंडू. गोलंदाज कल्पेश भोईर तयार. कल्पेश तयार होतोय आपला शेवटचा चेंडू घेऊन. सेकंड एंडला उमेश फुलर लेनचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये हाताळला गेला आणि त्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि सिंगलने स्ट्राईक देखील आपल्याकडे दुसऱ्या षटकामध्ये ठेवेल उमेश. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावांचा पाठलाग करताना सरासरीचा विचार केला तर 10च्या सरासरीने धावा बनवायच्या ज्या फारशा कठीण नाहीयेत. पण गोलंदाजी चांगली झाली. विकेट पडत राहिले तर ही 10ची सरासरी देखील फार मोठी होऊ शकते. ते पॉवर शेलारला ठाऊक आहे. म्हणूनच की काय षटक क्रमांक 2 आता गोलंदाजीवरती आपण पाहतोय. गोलंदाज धनेश भोईर प्रमुख खेळाडू या संघाचं असंच म्हणावं लागेल कारण की अनेक वर्ष सातत्याने या क्रिकेट विश्वामध्ये आपल्या असोसिएशन मध्ये आपल्या विभागामध्ये धनेशने क्रिकेटमध्ये खूप सारे कारनामे केलेत. अनेक साऱ्या मातरबग संघांना अनेक साऱ्या मोठमोठ्या फलंदाजांना त्याच्या बॅटिंग मध्ये असू द्या या बॉलिंग मध्ये असू द्यात समोरच्या संघाला प्रतिस्पर्धीला घाम फोडण्याचं काम या गोलंदाजाने किंवा फलंदाजाने केलंय. आणि आता धनेश मैदानामध्ये असताना इक्वेशनचा जर विचार केला तर बघा 13 धावा फलकावरती जोडला गेला. 14 धावा फलकावरती आहेत म्हणजे विजयासाठी जर बघितलं तर 12 चेंडू 16चं इक्वेशन आहे. जी 10ची सरासरी होती ती आता कमी होऊन 8 वरती आली. विकेट टेकिंगचा विचार करावा लागेल. अशी एखादी स्पेल ज्या स्पेलमध्ये 3 ते 4 धावा आणि 1 ते 2 विकेट मग मॅच मधली चुरस्सा मॅच मधली रंगत ही मात्र वाढेल. गोलंदाज तयार धनेश भुईर षटक क्रमांक 2 घेऊन. पहिला चेंडू यावेळेस पहा फटका नजाकतवाला होता. फटका खूप सुंदर होता. कव्हरच्या क्षेत्रामध्ये ही ताकद आहे उमेश दळवीची. चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा बाहेर चौकाराकरिता.
18 आकडावरती आता 12 धावा बनवायच्या. 11 चेंडू 12 धावा. इक्वेशन आता बॉल टू बॉल असंच म्हणावं लागेल. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 12 धावा. उमेश जळवी लढवय्यासारखा लढतोय मैदानामध्ये बघा. मागच्याच षटकामध्ये एक मोठा फटका त्याच्या बॅटमधनं आला, तो देखील खूप सुंदर होता. आणि इथे कलात्मक फटका आपल्या व्रिस्टचा खूप चांगल्या पद्धतीने यूज केला. चेंडूच्या गतीचा वापर केला, फारसं काही केलं नाही, फक्त गॅप दिसत होता, ते गॅप मध्ये चेंडू धाडला आणि तदनंतर मात्र सहसोप्या पद्धतीने 4 धावा. पुढचा चेंडू यावेळेस पहा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, कारण की क्षेत्र खाली डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू आतमध्ये आणून कव्हर्सला आपण खेळाडू पाहतोय. आणि जिथे क्षेत्ररक्षक नव्हता, जिथे गॅप होतं, तिथे मारण्याच्या प्रयत्नांमध्ये हा चेंडू वेगाने निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हरिकेश सिंगला आपण पाहतो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. कल्पेश आहेत. गोलंदाज तयार. हा ट्रॅकर आहे, फटका तितक्याच सुंदर पद्धतीने चेंडू सरळ निघून जातोय. 6 धावेंकरिता षटकार. मदतीनं धावसंख्या 26 आकडावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना धनेश भुईरला बोलवलं गेलं, पण धनेशच्या विपक्षामध्ये देखील हल्ले केले. जे पहिल्या षटकामध्ये काम केलं कल्पेश भुईरच्या विपक्षात, तेच धनेश भुईरच्या विपक्षामध्ये देखील. म्हणजे म्हणतात ना की अटॅक इज द बेस्ट वेपन इन टेनिस क्रिकेट. यावेळेस पहा लॉफ केलाय, लॉफ्टेड फटका आहे, फटका फसला इथे आणि तो क्षेत्ररक्षकाने मात्र झेल कंप्लीट केली जाईल आणि विकेट क्रमांक पहिला. टेबलची क्वालिफायरची मॅच आपण पाहत आहोत. नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण पाहतोय आमचे मान्यवर आणि त्याचबरोबर दोन्ही संघाचे कर्णधार
हे जॉईन झालेत आणि आता आपण करूयात नाणेफेकीचा कौल. कॉइन कॉलिंग कोण देणार आहे? मापुली संघाकडनं कॉलिंग दिली जाते. टेल इज अ कॉल अँड इट इज अ टेल. अर्थात नाणेफेकीचा कौल टीम एसडी स्पोर्ट्स मापुली संघ वॉन होता. मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. डिसिजन कळवा फक्त, फारसं काही विचारणार नाही. बॉलिंग. ओके, ऑल दी बेस्ट. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊयात. आजच्या दिवसातील अंतिम शेवटची मॅच आपण पाहतोय लीग स्टेबल मधली. तदनंतर फर्स्ट सेमीफायनल आणि तदनंतर आपण फायनल कडे जाणार आहोत. पण त्याआधी या मॅच मध्ये नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम एसडी स्पोर्ट्स महापुली. वॉन द टॉस अँड दे सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. यस, उमेश दळवी मॅन ऑफ द मॅच आपण यायचंय. आणि ही जो शेलार विपक्षात दोंडावडोली संघाने सामना विन झालाय, त्या सामना विन जी झाली त्या संघाला एक्विरा ट्रेडर्स एक्विरा ट्रिप करिता 10,000 रुपयाचं पारितोषिक इथून मात्र घोषित केलेलं आहे आपल्या आदरणीय मिलिंदजी भोईर साहेबांकडून. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. दोंडावडोली टीम करिता हे 10,000 रुपयाचं पारितोषिक इथून मात्र. आणि मॅन ऑफ द मॅच यायचंही उमेश, मी मिलिंद भोईर साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हे ट्रॉफी आणि विश्वास सुरेश भोईर साहेबांना आम्ही विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते ही बॉटल इथून मात्र आपण वितरित करायची आहे. आदरणीय नरेशजी दळवी साहेब इथे उपस्थित होतात. मी सुभाष दादा आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आदरणीय नरेशजी दळवी साहेबांना या मुख्य व्यासपीठावर यस, मी दिनेश काका आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते नरेशजी दळवी साहेबांना ही सन्मानित करायचंय आपण.